नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेऊया लाखात एक आमचा दादा ही नवी मालिका येणार आहे त्याची थोडक्यात स्टोरी। त्या स्टोरीत असं आहे की सूर्या नावाचा मुलगा असतो। तो खूप गरीब घरातून असतो। त्याची आई त्याला 4 बहिणींना आणि त्याला लहान असतानाच पळून गेलेली असतो आणि त्याचा बाप दारूड असतो। त्यामुळे सूर्या अख्ख्या घराची जबाबदारी स्वतः सांभाळत असतो। त्यालासुद्धा नियतीने आपल्या घरादारासाठी त्याचं शिक्षण सोडून आपल्या बहिणींना शिकवत असतो। थोडा मोठा झाल्यानंतर तो आपलं एक किराणा मालाचं दुकान खोलतो। त्या किराणा मालाच्या दुकानाच्या जोरावर तो आपल्या बहिणींची लग्न लावणार असतो। बहिणींच्या लग्नासाठी तो शक्य तेवढे पैसे जमा करत असतो आणि त्यानं आपल्या आईला एक दाखवून देण्यासाठी म्हणून म्हणत असते की जरी आई तू आम्ही गरीब असलो म्हणून पळून गेली असलीस तरी मी माझ्या बहिणींची लग्न चांगल्या घरात आणि खानदानात लावून दाखवणार, असा त्याचा राग असतो त्याच्या आईवर। बाप दारुडा असल्यामुळे त्यालाच सगळं घरात लक्ष द्यावं लागत असतं आणि तो जरा कठोर असल्यामुळे त्याच्या बहिणींना मोकळा आनंद घेता येत नसतो। पण सूर्याचा आपल्या बहिणींवर जीवापाड प्रेम असतो। तो आपल्या बहिणींच्या लग्नाची तयारी करत असताना तो कुंडली बघायला जातो, तर ते जे पंडितजी असतात ते सांगतात की तुझं लग्न झाल्याशिवाय तुझ्या बहिणींचं लग्न होऊ शकत नाही। आता त्याच्या मनात वेगळाच विषय चाललेला असतो की माझं लग्न केलं तर माझ्या बहिणींचं कसं व्हायचं, म्हणून तो आता स्वतःच्या लग्नासाठी प्रयत्न करत असतो। इकडे बहिणींनी ते ऐकलेलं असतं, त्यामुळे त्या खूप खुश असतात की आता जरा सूर्यदादा दुसऱ्या मुलींमध्ये अडकला की आपल्याला जरा मोकळा श्वास भेटेल, असं म्हणून सगळेजण खूप खुश असतात। एक दिवस सूर्यदादा जात असतो आपल्या गाडीवरून, तेव्हा त्याची भेट तुळजाशी होते। तुळजा ही अतिशय श्रीमंत घरातील आणि तिचा बाप खूप कडक आणि श्रीमंतीचा माज असलेला असतो। त्याला अजिबात तुळजाला त्या सूर्याबरोबर फिरताना आवडत नाही। सूर्याच्यात आणि तुळजाच्यात मैत्री झाल्यानंतर सूर्या तुळजाला गाडीवर बसवून फिरवत असतो। तो तिचा बाप बघतो। घरी आल्यानंतर तुळजाला एक कानफाडीत मारतो आणि म्हणतो की तू एवढ्या श्रीमंत बापाची पोरगी, तू माझी काय इज्जत ठेवलीस, तू त्याच्या मागे गाडीवर फटफटीवर बसून। तुळजा खूप शिकलेली असते आणि ती बाहेरून शिकून गावात आलेली असते। तिला आपल्या वडिलांचा स्वभाव ठीकसा माहीत नसतो। ती वडिलांना समजवण्याचा प्रयत्न करते, पण वडील काही ऐकत नाहीत आणि तिचं लग्न दुसऱ्या ठिकाणी जमवतात। इकडे ते जे लोक तुळजाच्या वडिलांचे राईट हँड लेफ्ट हँड असतात ते लोक विचारतात त्या सूर्याचं काय करायचं। इकडे ते त्याला मारण्यासाठी सांगतात, पण गैरसमजामुळे सूर्यदादा तर दुसरेच लोक पकडतात आणि सूर्याच्या मनात इकडे तुळजाविषयी प्रेम जागं झालेला असतो। तो तिच्यावर खूप प्रेम करतो। तो दिवस रात्र तिचाच विचार करत असतो आणि तो म्हणतो की या चांदण्यात आणि माझ्यात एवढंच अंतर आहे, आभाळात आणि माझ्यात जेवढं अंतर आहे तेवढंच तुझ्यात आणि माझ्यात अंतर आहे, तू फार सुंदर आणि चांदणीसारखी दिसतेस, असं म्हणत असते। हे सगळं आपल्याला एका प्रोमोमध्ये बघायला भेटलेलं असेल। हीच थोडक्यात स्टोरी आपल्या नवीन येणाऱ्या मालिकेची लाखात एक आमचा दादा या मालिकेची आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।